आधी सह्याद्री देवराई नाव होतं. मेन म्हणजे देवराईचे मी आता आपण आदिवासी भागामध्ये काम करते, तिथे जुन्या देवरायांमध्ये जाते. आपण नदीला जातो, ओढ्यांना जातो, तिथे कुठेतरी देव असतात, देवराई असतात, आपण माऊल्या म्हणतो, साते आसरा असतात. प्रत्येक ठिकाणी जिथे जंगल आहे तिथे देव आहे आणि देवाच्या नावानं ते जंगल राखलं गेलंय. जिथे देव आहे तिथे आपण हस्तक्षेप करू शकत नाही. देव त्या भावनेपोटी आपण श्रद्धेपोटी ते झाड तोडत नाही. परंतु जुन्या किती पण एकच देवराई असेल, आता आपण विकास कामे म्हणतो, आमच्या गावात विकास होतोय, आमच्या गावात रस्ते होतात, आमच्या गावामध्ये देवराईचं असली जंगल तोडून आम्ही तिथे सिमेंटचे जंगल उभे करतोय. परंतु जुने जे लोक होते त्यांचं निसर्गाशी खूप जवळचं नातं होतं. यात्रा असतील किंवा लग्न समारंभ असतील तेव्हा हॉल वगैरे नव्हते, तर असं जे शेती असेल किंवा जंगल असेल, आजही आमच्या इकडे गावातले लोक देवराई उत्सव साजरे करतात. तिथे एकत्रित जातात, एकत्रित स्वयंपाक करून जेवण करतात. आणि देवराई म्हणजे फक्त झाड नाही, तिथे एक जैवविविधतेचा आदिवास तयार होतोय. आणि इथे सह्याद्री देवराईचं जे आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई नाव दिलंय. आता हे जे आहे, आपण झाडं लावणं ते वाढवणं सोपं नाही, परंतु झाड तोडणं ज्यांच्यासाठी सोपं आहे, कारण त्यांनी त्यांना जोपासलेलं नसतं, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ते सोपं आहे. परंतु आता हे नाव जरी त्यांनी वाचलं कमानीतून कुठेही असो, परंतु ते 100 वेळा विचार करणार आहे. कारण मी जे सांगते, देवराई नावाने जी जंगल राखली जायची त्याला देवराई म्हणायची. आता इथे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई नाव आहे, त्याच्यामुळे कोणाची हिंमत होणार नाही त्याला हात लावण्याची. आणि महिलांसाठी आपण म्हणतो वट सावित्री पौर्णिमा असते किंवा आता हरतालिकेला आपण महादेवाला जातोय. आज तुमच्यासाठी सगळ्यात मोठं व्यासपीठ इथं तुमच्या गावात उपलब्ध झालंय. तुमच्या अनेक सण उत्सव, महिलांचे प्रत्येक सण हा शेती मातीशी निगडीत आहे, तर तुम्ही एकोप्याने इथे येऊन तुमचे सण उत्सव साजरे करू शकतात. आणि बियाणांचं पण सांगते, आता फक्त झाडं लावणं म्हणजे आपलं काम झालं असं नाही, बियाणांची पण आपण देवाणघेवाण केली पाहिजे. बिया जपल्या पाहिजे, त्या रुजवल्या पाहिजे. ठीक आहे, मी बिया जमा करते, परंतु माझ्याकडे तेवढं क्षेत्र नाहीये की मी त्या लावू शकेल आणि वाढवू शकेल. परंतु ज्याला आवड आहे, आपले संपर्क एकमेकाकडे होतात, आपण बियाणांची देवाणघेवाण पण केली पाहिजे. आणि देवराईमध्ये मला झाड भेटले म्हणून मी ते लावलं असं नाही, तर आपलं देशी झाडं इथे लावली पाहिजे. बाहेरच्या झाडांना इथे आपण स्थान दिलंच नाही पाहिजे, कारण जे बाहेरचे देशी झाडं आहेत, आपले देशी झाडं आहेत, त्याच्यावर जी जैवविविधता आहे तशी बाहेरच्या झाडावर नाही. आपण बघतो आता, सॉरी मी बोलते, जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने अनेक झाडं लावली, ते काय कमी पाण्यावर आणि लवकर हिरवळ देणारे म्हणून त्यांनी ते लावले. परंतु ते गिडशिडे असेल किंवा सुबाबळ वगैरे आहेत, तर तिथे गेलं तर आपली जैवविविधता, तिथे इतर वनस्पती आहेत त्या तिथे दिसत नाहीये, जैवविविधताच नष्ट केली. मग त्या झाडांचा आपल्या इथल्या वातावरणाला काही परिणाम आहे का? प्राणी पक्षी आहेत का त्याच्यावर? याचाही विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे देशी झाडांनाच प्राधान्य दिलं पाहिजे. थँक्यू. जय निसर्ग. सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई ह्या नावातच सर्व काही आलेलं आहे. आणि आपण सर्वजण मिळून वन आणि वन्यजीव वाचवण्यासाठी आपण सहकार्य करत आहात. त्या आमल्या गाव ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी त्या एवढ्या उजाड वनराईवर देवराई निर्माण केलेली आहे. या वनराईमध्ये त्यांनी जर आणखी धार्मिकतेला जर जोड दिली, वेगवेगळ्या वनांची निर्मिती केली. मी सरकारातनी वन्यजीव पुनर्वसन केंद्रामध्ये 30 प्रकारच्या वनांची निर्मिती केली आहे. आपण ते जर लावले तर आपण प्रत्येक सण आणि प्रत्येक धर्माचे झाड लावले तर प्रत्येकांना ते आपुलकी वाटते आणि प्रत्येक माणूस तिथे येतो. म्हणजे उदाहरण सांगतो की गणेश वन असेल, नवदुर्गा वन असेल, सप्तर्षी वन असेल, पंचवटी वन असेल, नक्षत्र वन असेल, महाभारत वन असेल, रामायण वन असेल, इस्लाम वन असेल, बौद्ध वन असेल, अशा विविध पद्धतीच्या वनांची निर्मिती जर आपण केली तर त्या वनांमुळे प्रत्येक जाती धर्माचा माणूस आपल्याकडे आकर्षित होतो, त्याला त्या झाडाविषयी माहिती मिळते आणि तो आपसूकून निसर्गाला वाचवण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाला आपलं वाटणारं झाड असतं आणि झाड निस्वार्थ असतं. जसं की आपल्या सह्याद्री देवराईचे वाक्य, झाडांचे गुण घेऊ, झाडांचे गुण गाऊ, हे खरंच निस्वार्थ प्रेम फक्त झाड देतं. आणि त्याच पद्धतीने मी ज्या निस्वार्थ माणसं मला जे मिळाले आहेत, आदरणीय अरविंद जगताप सर असतील, साई शिंदे सर आणि तुम्ही सर्वजण निसर्ग प्रेमींना मी
मानाचा मुद्रा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. थँक्यू. तत्पूर्वी फक्त ओळख करून देतो. डॉक्टर बी आर पाटील हे सगळ्यात तरुण आहेत सह्याद्री देवराईचे, 76 वर्ष आणि 77 वर्ष. आणि ते काल रात्री बसनी 9 वाजता जुन्नरच्या बस स्टँडवर उतरले. मग तिथून ते खास कार्यक्रमासाठी आले. या सह्याद्री देवराईच्या माणसांकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतं की सयाजी सर आणि अरविंद सरांची प्रेरणा किती लोकांनी घेतलेली आहे. आणि आम्ही दोघंही सह्याद्री देवराई झरीसाठी काम करतो. तिथे 43,000 झाडं लावली. एक मिनिट. झाडाचे गुण घेऊ आणि गाऊ, गुण घ्या आणि गुण गा, हा संदेश सगळीकडे देण्याचा ह्या उतारवयामध्ये काम करणं. आम्ही सध्या 2च काम करतो. जे पांढरे केस झालेले म्हातारी माणसं आणि हिरवं राखण्याचं काम हे आम्ही आग्रहानं करतो. सह्याद्री देवराई हे प्रेरणास्त्रोत आहे आणि आता त्यामध्ये छत्रपतीचं नाव जोडल्यामुळं त्याला अधिक वजन प्राप्त झालेलं आहे. तर सगळं हिरवं हो ही सदिच्छा देऊन इथं थांबतो. धन्यवाद. यानंतर आपण चिमुकल्यांनी गावातल्या जे नृत्य बसवले ते होतील सादर. मी विनंती करतो. ह्या विद्यार्थ्यांच्या एक बीड या विद्यार्थ्यांच्या गाण्याच्या अगोदर मला त्यांनी नामोल्लेख या ठिकाणी करावे लागतील. ठेवा, तुम्ही सांगा नाव आणि करा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडवरून या सर. अभिमान. एक मिनिट. अभिमान सर आलेले बोला. नमस्कार, मी बीडवरून आलो. अभिमान कुसाळे क्लासमेट आहेत. तर 25,000 झाडं लावले प्रेरणेमधून. एकट्याने. जशी त्यांनी सह्याद्री देवराई स्थापन केली, अगदी आमच्या बीडला जे सह्याद्री देवराई झाली की त्याच्या 5 वर्षापासून आम्ही आमच्या गावामध्ये शिवराई स्थापन केली. आणि ती शिवराई या निसर्गभूमी संवर्धन संस्थेच्या वतीनं चालवली जाते. अशी 3.5 एकरवरती आहे. त्याच्यामध्ये 5,000 झाडं आहेत आणि त्या गावामध्ये एकूण झाडांची संख्या 14,000 झालेली आहे. आणि त्या गावाच्या आजूबाजूचा जो बालाघाटाचा डोंगर आहे त्याच्यावरती आतापर्यंत आम्ही 25,000 झाडं जोपासलेली आहेत. आणि विशेष म्हणजे हे जे शाळकरी मुलं आहेत त्याच्यासाठी आम्ही बियांची स्पर्धा घेतो, बिया संकलित करण्याची स्पर्धा घेतो. जो विद्यार्थी जास्त प्रकारच्या बिया संकलित करीत, जास्त व्हरायटीच्या बिया संकलित करीत, त्याच्यावरती लेबल लावायचं. त्याचा हेतू असा आहे की त्या परिसरामध्ये ते विद्यार्थी त्या बिया संकलित करण्यासाठी फिरतात आणि ते फिरत असताना त्यांना त्या झाडांची माहिती मिळते. काही झाडांची नावं माहीत नसली तर ते त्यांच्या आजी आजोबाकडून ती झाडांची नावं समजून घेतात. या पद्धतीनं त्यांच्यामध्ये ते झाडांचे संस्कार रुजले जातात. हा हेतू घेऊन आम्ही ही 5 वर्षापासून मागील बियांची स्पर्धा आयोजित करतो. आणि त्याचबरोबर आणखी एक या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक विनंती आहे. जसं झाड जगलं पाहिजे तसं गवत सुद्धा जगलं पाहिजे. आमच्या बालाघाटावरची डोंगर ही टक्कल पडल्यासारखी कोरडी झालेली आहे आणि त्याच्यावरती खुरट्या वनस्पती नसल्यामुळे जे झाडांचं बी आहे ते पावसासोबत वाहून जातं आणि गवत सुद्धा रुजायला डोंगरावरती माती मिळत नाही, खडक मिळत नाही. आणि मग हे सगळे आपले जे पारंपरिक गवत आहे ते वाहून जातात. आपल्याला शेळी पाहिजे, मेंढी पाहिजे आणि मटण सुद्धा खायला पाहिजे, परंतु त्या गवत खाणाऱ्या प्राण्यांसाठी किंवा वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांसाठी जिथं आपल्याला तृणाची गरज आहे ती तृण आपण सुद्धा जपले पाहिजे. कारण झाडं जर लागली तरच गवत जगेल असं मला या निमित्ताने वाटतं. आणि भविष्यामध्ये विनंती आहे शिंदे साहेबांना किंवा आपण तृणासाठी सुद्धा, गवतासाठी सुद्धा काही आपण करता आलं तर पाहावं. आणि दुसरी आणखी एक महत्वाची विनंती आहे की जसं आता या ठिकाणी एका ताईनं सांगितलं की आपल्या देवराईमध्ये किंवा आपल्या वनक्षेत्रामध्ये आपण काय करतो, नर्सरीतली झाडं आणतो आणि नर्सरीतली झाडं आणून लावतो. तर नर्सरीमधली जी झाडं आहेत ती बऱ्याचदा बाहेरची झाडं येतात. परंतु विनंती अशी आहे की आपल्या परिसरामधली जे जैवविविधता असलेली झाडं आहेत, आता अनेक ताई ती संकलित करतात, तर त्या संकलित